आले सर, शिवसेनेचे नेते परेश पाटील यांचे, रामचंद्र वडील यांचे निधन झालेले कशा प्रकारे? परेश पाटील यांचे वडील कैलासवासी रामचंद्र धर्म पाटील यांचं एकदम अल्पशा म्हणजे आजारपणा हा नव्हताच, परंतु कफ झाला, हॉस्पिटलला नेला आणि अटॅक येऊन जेव्हा घरी गेला तर परेश पाटील त्यांचं संपूर्ण परिवार, त्यांचे मोठे भाऊ, त्यांचे असा मोठा परिवार आणि त्या परिवारातून वडिलांचं जाणं हे अत्यंत दुःखदायकच आहे. परंतु ईश्वरापुढे कोणाचं काही चालत नाही. त्याप्रमाणे 72व्या वर्षी त्यांचं ध्यान झालेलं आणि त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी क्रमजानी आलेलो. त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व आमची संघटना ते संपूर्ण हा परेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सांगतो. सर, काय सांगाल परेश पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील यांचे निधन झालेले काय? परेशजी पाटील हे आमच्या शिवसेना परिवारातील सदस्य आहेत आणि आमची त्यांची मैत्री पक्षाच्या पलीकडची मैत्री, पक्षांतर होत राहतं पण आमची त्याच्या पलीकडची मैत्री. परंतु त्यांच्या वडिलांचं आज निधन झालं, मागच्या आठवड्यामध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी आम्ही आज सर्व शिवसेना परिवार आमच्या इथे जमलेला आहे. तिथं जन्म आहे, तिथे मृत्यू आहे, परंतु आज वेळ नव्हती कारण आमचा नेहमी त्यांच्याशी घराशी संबंध होता, सलोखा होता. परेश पाटील नसेल तरी वडिलांचे आमचे संबंध होते, आम्ही नेहमी येत राहतो. त्यांचा जो आधार ह्या कुटुंबाला होता, आधार हरपलेला. परंतु हा शिवसेना परिवार एवढा मोठा आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहे, ज्या ठिकाणी
एखाद्याचा आधार हरपतो त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मनसुख गोगोले साहेब तेही या संकल्पनेतून त्या कुटुंबाला त्यातनं सावरण्याची शक्ती देऊन अशी आम्ही भावना घेऊन आम्ही सगळ्या इथं जमलेलो आहोत. ठीक आहे, असं मी सांगतो आया होती त्यामध्ये गावामध्ये त्यांचेच कार्यकर्ते साहित्य घेऊन गेले. आम्ही कुठं नाही म्हटलं करू ना थोडे फुटेज असल्या